पण कोणीतरी यायचं. अशी एक बाई आली आणि तिने सांगितलं की मुंबई का पाकिस्तान कर दिया है. आणि या बाईला आता डायरेक्ट तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीतल्या नेत्यांनी मतं मागायचं, तुम्ही काय काम केलेलं आहे, कशा प्रकारे काम केलेलं आहे मजबूत करणं, ही भूमिका घेऊन मला असं वाटतं तुम्ही मी आपण काम करण्याचं काम केलं पाहिजे. बाई यामध्ये अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा संजय भाऊ आगे बढो. त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय आमदार सन्माननीय भाई जगताप साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित करावं. ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या ठिकाणी प्रथम वंदन करतो. आणि या सभेसाठी, ज्यांच्या सभेसाठी आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत, ते तुमचे आमचे इंडियाचा वाघ आदरणीय हे सुद्धा आंदोलन, आणि आंदोलनापेक्षा आपल्या सगळ्यांना मी मुद्दाम सांगू इच्छितो, हे एक मोठं युद्ध आहे. कुरुक्षेत्रावर कोण लढलं, काय लढलं तुम्ही आम्ही पाहिलं नाही, ऐकलं आणि अलीकडे बघितलं. त्यांना हवं तेवढंच दाखवलं जातं, तरी सुद्धा चाललं. परंतु आज या देशाच्या लोकशाहीच्या कुरुक्षेत्रावर लोकशाही वाचवण्याचं युद्ध तुम्हाला आणि मला लढायचं आहे. या देशाच्या लोकशाहीमध्ये, या देशाच्या संविधानाची लढाई तुम्हाला आणि मला लढायची आहे, आणि ती आपण लढून जिंकणारच हा प्रण करून इथून आपल्याला निघायचं. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय. तेव्हा मी स्टेजवर बसू शकतो, बोलू शकतो, आपला प्रतिनिधित्व करू शकतो. सर्व नेते मंडळींनी सर्व विषयावर बोलून झालंय. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी आपल्यावर काँग्रेसमध्ये आपल्यावर काम केलंय, राष्ट्रवादीमध्ये काम केलंय, शिवसेनेत आता काम केलंय. मी जिकडे जातो तिकडे सर्वांना बरोबर घेऊन जातो. आता आपली आपल्या बरोबर आलेलं आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. शिवसेनेत आलो, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आली. आणि आता ताकद सर्वांची वाढली आहे. आप आपल्या बरोबर, सर्व मित्रपक्षीय बरोबर आहेत. देशात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, आपल्या जिल्ह्यात काय चाललंय, हे सर्व नेते मंडळींनी आपल्याला सांगितलंय. मी परत एकदा आपल्याला सांगतो, मी आपल्या बरोबर आपल्यासारखाच एक काम करणार आहे. नेते मंडळी भाषण करतात, मी आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो. नेते मंडळीचे आदेश देतात, मग ते इलेक्शन असू दे का इलेक्शनचा काळ असू दे, आपण सर्व मिळून एकत्र काम करतो. आपली जी ताकद आता आपण एकत्र आलोय, ती का आलोय? एका राक्षसासमोर, राक्षसाचा वध करायला आलोय. आणि आपण सर्व मिळून हे काम ईशान्य मुंबईमधून सुरू करायचं आहे. आणि आपला आवाज आपण जे करणार आहोत ते मुंबईत नाही, महाराष्ट्रात, देशभर गेलं पाहिजे.
आणि ईशान्य मुंबईला ते आपल्याला किती घाबरतात. दरवेळी उमेदवार बदली करायला लागतात. मग ते देशाचे नेते असू दे, महानगरपालिकेमधून आले नेते असू दे, का विधानसभेमधून आले नेते असू दे, बदली करावंच लागतं. का करतात? घाबरतात म्हणून ना. डर होना ही चाहिए. पण आता नुसतं घाबरून चालणार नाही. आता भाईनी जर सांगितलं आता गाडायची वेळ आली आहे आणि आपण सर्व मिळून हे काम करूया ज्याने आपला परिवार तोडलाय, आपल्या मातोश्रीला त्रास दिलाय, राष्ट्रवादीला पवार साहेबांना त्रास दिलाय, पवार साहेबांचं घर तोडलंय, काँग्रेसचं घर तोडलंय, जे जे अन्याय केलेलं आहे केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलंय, आपल्या संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं, सर्वांना आपल्या नेते मंडळीला. ते सर्व काय करतात आहे जे जे ते त्यांना आपण लोकांना जगवायचं काम करतो, आपण लोकांना आधार द्यायचं काम करतो, आपण लोकांना मदत करायचं काम करतो. सर्वच मिळून सर्व पक्षाचेच आपण कार्यकर्ते. कोविड होता, आपण सर्वांना जीवदान देण्याचं काम केलं. आपण आपली जीवाची पर्वा न करता आपण लोकांची सेवा केली आणि ते सत्तेसाठी जीव घेण्यासाठी मागे वळत नाही, दुसरा विचार करत नाही. काय काय केलं ती मला बोलायची गरज नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण अशा लोकांना आता वेळ आली आहे. आणि त्याच्या भ्रमात आहे, शिवसेनेने त्यांना वाढवायचं काम केलं. जे आज काय आहेत ते शिवसेनेमुळे होते. आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पूर्ण अलायन्स त्यांना आता घरचा रस्ता दाखवतील याच्यात दुमत नाही. खूप वेळ झालेला आहे, आपण खूप वेळापासून आलेले आहेत. आता महिनाभर राहिलेला आहे. वेळ जास्त पण आहे, कमी पण आहे. आपण घराघरात जाऊन आता ह्यावेळी निशाणी नुसती शिवसेनेची नाही, सर्वांची आपली निशाणी मशाल आहे. सर्वांची निशाणी काय आहे? ही मशाल जरा घराघरात गेली पाहिजे. धन्यवाद आपल्या सर्वांचं. आपण काही ना काही कारणाने भेटायचं राहिलं होतं. जे आपल्या कुठेतरी सर्वांना अधिकार आहे, सर्वांना सर्व गोष्टी करायचा अधिकार होता. मी काही जास्त त्याच्यावरती काही बोलत नाही. पण आपली आता सर्व नाराजी, माझ्याकडून काहीतरी दुखावलं गेलं असेल, कोण माझ्याकडून काय चूक झाली असेल, माझ्या परिवाराकडून, मित्र परिवाराकडून, पक्षाकडून, कधी आपण सामाजिक क्षेत्रात आहोत, राजकारणात आहोत, कधी ना कधी समोर येतो कुठल्या ना कुठल्या कारणाने, कोणाची बाजू घेण्यामध्ये, कुठल्या काय अडचणीमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या सर्व क्षेत्रातील लोक आहोत. हे आपण आज सर्व विसरून जाऊ. आता जे काही हेवेदावे होते ते मी सर्वांना विनंती करतो, इथे सोडून जा. आजपासून आपण एकत्र मिळून चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपल्याला आपण मला आमदार बनवलं, खासदार बनवलं. आपण बघितलंय माझी काम करायची पद्धत. का मी आमदार झालो, खासदार झालो तर काय फरक पडला होता का? आणि मी खासदार झालो, मी एकटा खासदार होणार नाही आणि नुसते शिवसैनिक होणार नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपचे आणि सर्व मित्र पक्षाच्या लोकांची एवढीच ताकद राहणार आहे. तर आपण सर्वांनी मिळून चांगलं काम करूया. जे आपल्याला आपल्या नेते मंडळींना परतफेड करायची आहे, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. माझ्या रूपाने एक आहे, मुंबईत आहे. जर आपल्याला सर्वांना विनंती, मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिकडे सांगतो, सुट्ट्या आलेल्या आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत, मुलं नातवंड मागे लागतील, गावाला जायचंय, लग्न कार्य आहेत, फिरायला जा. 20 तारखेनंतर 3 तारखेला परत या, 3 जूनला या, 20 ला नाही, 20 मेला गेले, 20 मे नंतर जा,
3 जूनला परत या. दिवाळी सर्व एकत्र करायचं आहे. करायचं ना? करणार ना? आपल्यावर खूप अपेक्षा आहेत, विश्वास आहे. आपण एकत्र मिळून नुसतं इलेक्शन जिंकायचं नाही. इलेक्शन जिंकल्यानंतर ईशान्य मुंबईचा चेहरा मोहरा जरा बदल करायचा आहे. आणि त्याच्यात नुसतं मी एकटा नाही करू शकणार आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं असं नाही बोलत, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. नेते मंडळीचं सर्वांचं नाव घेणं, सर्वांना बोललो नाही. धन्यवाद आपल्या सर्वांचं. जे कोणी आले नाहीत, जे इकडे नव्हते, धन्यवाद. आपण जे बोललात ते सर्व अगोदर भाऊ नंतर गावाला जाऊ. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. वंदे. सर्वांना विनंती आहे, नेते मंडळींना पहिला आपण आणि हा मेळावा पार पडलाय. महाविकास आघाडीचे सर्व घटक. आणि आज आपण पाहिलं असेल की नेत्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांमध्ये जोश होता. आणि जणू ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. कारण ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये जे राजकीय पक्षांना संपवण्याचा घाट, कुटुंबामध्ये भांडण लावण्याचं काम केलं जातं, त्यातून समाजामध्ये तर रिएक्शन आहे, पण कार्यकर्त्यांच्या मध्ये पण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आता पेटून उठलेले आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणावरती उत्साहामध्ये हा मेळावा पार झाला. आणि हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. आज तुम्ही बघितलं असेल 1000 पेक्षा जास्त कार्यकर्ते होते. अजून बाकीच्यांना कॉल आपण केलेला आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की संजय भाऊ पाटील सारखा एक उमेदवार मिळाल्यानंतर अजून जिद्दीने आणि जोमाने कार्यकर्ता कामाला लागतो. एकीकडे महाविकास आघाडीचा मेळावा होता, तर दुसरीकडे भांडूपमध्ये महायुतीचा मेळावा होता. तिकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माजी आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांनी बहिष्कार घातलेला सभेला. कारण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही, मात्र तिथे राज ठाकरेंचा फोटो होता. बाकी सर्व घटक पक्षांचे फोटो होते महायुतीत, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा कुठेतरी विसर पडतोय का? राजकारणाचा निर्लज्जपणा हा एक उदाहरण आहे की ज्यांनी पक्ष फोडला, बाळासाहेबांचं नाव घेऊन, नाव घेऊन, दिघे साहेबांचं नाव घेऊन, आणि ही मंडळी ज्यांच्याबरोबर युतीमध्ये करतायत, लावण्याची हिंमतच कशी होते? आता तर ह्याच्या अगोदर माईक घेतलं जायचं, आता तर ह्यांच्या उमेदवारी पण दुसरे पक्ष ठरवायला लागले. यातूनच दिसते. आणि भारतीय जनता पार्टीचे इकडचे उमेदवार ते तर डायरेक्ट सुद्धा लोकशाही मानायला तयार आहेत की नाही हा मूलभूत आहे. आणि त्यांना असं वाटतं आम्ही पैशावरती सर्वांना खेळू शकतो. थोडी तरी जर लाच जर त्या काही कार्यकर्त्यांवर जर नेत्यांचा असेल तर निवड 1 दिवसाचा बहिष्कार नाही, या संपूर्ण निवडणुकीच्या वरती भारतीय जनता पार्टीवरती जर बहिष्कार तरी घातला तर आम्हाला असं वाटेल की थोडं तरी त्यांना प्रेम स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल आहे. म्हणून बोललो की हे निर्लज्जपणा आहे की अशा ठिकाणी तुम्ही जाऊन सामील होता. फक्त तुम्ही त्यांचा भाषण रोखण्याचा नाही तर कार्यक्रमवरती बहिष्कार घालण्यापेक्षा पूर्ण निवडणुकीच्या त्या उमेदवारावर बहिष्कार घातला पाहिजे असं आमचं. आज मेळावा झालाय, कशा प्रकारचं वातावरण आता ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. संजय भाऊ आता फॉर्म भरतील. तुम्ही बघितलं असेल सुनील राऊतजी असतील, दत्ता दळवीजी जे आमचे माजी महापौर आहेत, यांनी सर्व निवडणुकीची यंत्रणा यशस्वीरित्याने BLO पार पाडण्याचं काम केलेलं आहे. आमचे सहकारी संतोष शिंदेजी विभाग प्रमुख असतील, विशेषतः रमेश कोरगावकरजी, या सर्वांनी करून घेऊन एक टीमवर्क म्हणून घेऊन आम्ही सर्व मिळून ताकद लावतोय. आज भाई जगताप आले, चरणसिंग सप्राजी आलेत, नसीम खानजी आलेत. एवढंच नाही तर वर्षाताईंनी पण या तातडीची बैठक 1-2 दिवसामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा लावण्याचं काम केलं. आप इंडियाच्या प्रिया मेननजी इकडे उपस्थित, प्रीती मेननजी उपस्थित होते. तर ही सर्व मंडळी जी आज एक संघाने आलेली आहे. राखी जाधव ताई पण इकडे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांसकट उपस्थित आहे. तर इंडिया अलायन्स मजबूतीने ईशान्य मुंबईमध्ये लढा देईल आणि निवडून आणण्यासाठी निवड प्रयत्न नाही तर काही जरी झालं तर पहिल्यांदा हे भारतीय जनता पार्टीचा जो अहंकार आहे तो ईशान्य मुंबईमध्ये दूर करून संजय भाऊंच्या मागे लाखो मतांनी निवडून आणण्याचं काम करतो. फॉर्म भरून आल्यानंतर रात्री कदाचित पुण्याला पण देखील त्यांचा मुक्काम आहे. आणि 23 तारखेला परत मावळमध्ये फॉर्म भरलं जाणार आहे. आणि 23 संध्याकाळी सुप्रियाताई सुळे यांची देखील मुळशीमध्ये
सभा त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत. तर एक झंझावत आदित्यजींनी लावला. आणि काल तुम्ही धाराशिवला जर पाहिलं असेल की लोकांनी जणू ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यांचा प्रतिनिधित्व करण्याचं काम आदरणीय आदित्यजी करत होते, असं एक चित्र ओमराजे निंबाळकरांकडे. आणि तिकडे आम्ही ज्यावेळी फिरत होतो सर्व ठिकाणी एकच गोष्ट होते, वन साइड वन साइड वन साइड. म्हणजे हा जो जोश आहे हा मताच्या रूपाने आल्यानंतर मला असं वाटते अनेकांचे सर्वे जे बदलत चाललेले आहेत त्यालाही देखील चोख उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल. थोडा मागे ओके. लोकांचा उत्साह आपण बघितलाय काय, आणि लोक आता म्हणजे इलेक्शन आहे म्हणून नाही, आता धडा शिकवण्यासाठी लोक उतरलेत. आणि आता चांगल्या पद्धतीने सर्व एकत्र मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आप सर्व मित्रपक्ष मिळून आता रस्त्यावर उतरून इंडिया अलायन्सचे सर्व घटक पक्ष रस्त्यावर उतरून चांगल्या पद्धतीने एकत्र मिळून काम करतात आणि चांगल्या पद्धतीने इलेक्शन लढून चांगल्या भरघोस मताने निवडून येईल असा विश्वास आहे. सब इंडिया अलायंस के सभी घटक पक्ष साथ में मिलके अभी रास्ते पे उतर गए और सिर्फ ये इलेक्शन नहीं, ये अभी सबक सिखाने के लिए सब लोग एक साथ आए और सबक सिखा के रहेंगे, उनको दिखा देंगे या साथ में आके क्या कर सकते हैं. ओके 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 ओके.